आज एन्काउंटरमध्ये आपल्यासोबत जी असामी आहे ती देखील खास आहे। मुलुंडचे लोकप्रिय आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। तुम्ही ओळखलंच असेल। आपल्यासोबत मिहिरजी कोटेजा आहेत। तुम्ही लक्ष वेधलेलं आहे एक अशा व्यवस्थेकडे की कशा पद्धतीनं एखादा गोष्टीचा विकास होत असेल तर विकासकाकडून सुद्धा काही गोष्टी घडल्या जातात। एडीपी रोड ठीक आहे, प्रस्तावित आहे, पण ज्यावेळी या प्रकल्पाला ओसी आली, बोगोटा पत्र देण्यात आलं, तर निश्चितच जेवढी नियमावली मला माहिती आहे हा रोड बीएमसीला हँडओव्हर झाला पाहिजे आणि तो झालेला नाही आहे। मुंबई महानगरपालिकाची ऑटो DCR वरती तुम्ही गेले तर तो रोड DP रोड म्हणून दाखवतो। तुम्ही सांगितलं की बाबा DP रोड चोरीला गेलेला आहे, तर आपल्याला जाऊन एखादी वस्तू चोरी होते तर आपण पोलीसकडे जातो, तर मला पोलीसकडे गेलं पाहिजे। पण तेच आहे की मुंबईचा जेव्हा विकास होतोय आणि काही अग्रगण्य असे विकासक आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या चुका होणं हे किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं? पण जे टोकाचे विकासक आहेत त्यांच्यासाठी एव्हरीथिंग इज पॉसिबल। दुटप्पी धोरण जे अधिकारी वर्गाकडनं आहे ते चुकीचं आहे। असे मी अनेक वेगवेगळे ओबेरॉय फक्त नाही, असे अनेक वेगवेगळे उदाहरणं मी दिलेले आणि कुठे नाही तर कुठे हे थांबलं पाहिजे।